जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे आणि मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे। या दोन्ही तालुक्यामधील सीमा ही पुण्यामधील मुळशी तालुक्यात उगम पावणारी कुंडलिका नदी जी देवकुंड पासून रेवदांड्यापर्यंत येऊन समुद्राला मिळते त्या कुंडलिका नदीची खाडी आहे। खाडीवर रेवदांडा येथे साळावचा पूल असल्यामुळे दोन्ही तालुके गाडी मार्गाने जोडले गेलेले आहेत। कुंडलिका खाडीच्या मुखाजवळ दक्षिणेकडे कोर्लाईचा किल्ला आहे। इथे येण्यासाठी तुम्हाला अगोदर अलिबाग शहरात यावं लागेल। अलिबाग साधारण मुंबई पासून 100 किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून 140 किलोमीटर अंतरावर आहे आणि कोर्लाई हे गाव अलिबाग मुरुड या रस्त्यावर अलिबाग पासून 22 किलोमीटर अंतरावर आहे। सुप्रभात मित्रांनो, मी आहे साक्षी दळवी आणि तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर कसे आहात तुम्ही? आशा करते की तुम्ही मजेत असाल। मी आज जाणार आहे कोर्लाई या किल्ल्यावर आणि मी आता जिथे आहे तिकडनं आपण समोरच डोंगरावर पाहू शकतो की जो कोर्लाई किल्ला आहे तो वसलेला आहे। मी तुम्हाला दाखवते। तर मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता देवकुंड मधून जी कुंडलिका नदी उगम पावते आणि ती जिथे समुद्राला जाऊन मिळते ते आहे ही जागा आणि हा समोर तुम्ही पाहू शकता ही आहे ती खाडी। त्या खाडीला लागून हा जो डोंगर आहे त्या डोंगरावर वसलेला आहे कोर्लाई हा किल्ला आणि त्याच्या बाजूला हे जे गाव आहे त्या गावातूनच आपण जाणार आहोत त्या किल्ल्याकडे। चला तर मग। कोर्लाईचा किल्ला एका चिंचोळ्या डोंगरावर बांधलेला आहे। मुख्य रस्ता व हा डोंगर एक निमुळत्या भुशिराने जोडला गेलेला आहे। या भुशिऱ्यावरून लहान वाहने जाऊ शकतील असा गाडी मार्ग कोर्लाई गावातून किल्ल्यापर्यंत जातो। हे अंतर 2 किलोमीटर आहे। मोक्याच्या जागी असलेल्या या किल्ल्याद्वारे पोर्तुगीजांनी कोर्लाई पासून वसईपर्यंतच्या आपल्या प्रांताचं रक्षण केलं। पोर्तुगीज व्यापाराचा पुरावा कोर्लाई गावाच्या रहिवाशांच्या लुसो इंडियन, पोर्तुगीज, क्रिओल या वेगळ्या बोलीभाषेतून दिसून येते। इथे कोर्लाई किल्ल्याला आम्ही आलेलो आहोत। खाली पायथ्याशीच आहोत आणि इकडे एक लाईट हाऊस आहे। तर आम्ही विचार केला की हे जे लाईट हाऊस आहे तिकडे आपण जाऊन पाहूयात, कारण इकडे आतमध्ये लाईट हाऊसमध्ये आम्हाला जायला देतात। इकडे एक तिकीट असते, ती 10 रुपयाची असते पर पर्सन। तर तुम्ही इकडे येत असाल तर तुम्हाला ती तिकीट घ्यायला लागणार आणि आता मी तिकडेच चाललेली आहे। चला तर मग। लाईट हाऊस मध्ये फ्रेस्नेल लेन्स मेटल फ्रेम मध्ये सेट केलेल्या काचेच्या प्रिझमचा वापर करून प्रकाशाचा हा तेजस्वी किरण तयार करतो। हे प्रिझम प्रकाशाच्या प्रवासाची दिशा बदलतात, त्यामुळे सर्व प्रकाश एकाच दिशेने लेन्स मधून बाहेर पडतात। प्रिझम हे प्रकाशाचे रिफ्रॅक्टर किंवा वाकणे करून तसेच प्रतिबिंबित करतात। जर सप्लाय जी फेल झाली मेन लाईट हाऊस तर इमर्जन्सी मध्ये लागेल। म्हणजे हे इमर्जन्सीसाठी जे हे फेल झालं तर मग हे लागेल। अच्छा, पण मग हे एवढं छोटं आणि आतमधलं असं मोठं आहे तर त्याच्याप्रमाणे अच्छा अच्छा फक्त ऑन ऑफ होतं, तर ब्लिंक करतं आणि ते कंटिन्युअस असतं। अच्छा ठीक आहे। मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम लाईट हाऊसमध्ये आलेली आहे आणि लाईट हाऊस एवढा जवळून पाहिलं आहे आणि इकडे जो मागे व्ह्यू आहे तो एवढा भन्नाट आहे, एवढा मस्त आहे। मला
खूप मस्त वाटतं इकडे येऊन. आणि मागे हा पूर्ण कोरलाई किल्ला, त्याचा डोंगर आणि त्याच्या लगतच हा समुद्र. काय मस्त दिसत आहे. तर मित्रांनो, असा भन्नाट समोर व्ह्यू आणि हा लाईट हाऊस पाहून आता आपण खाली उतरतो आहे. हे कसं एकदम कठीण वाटतंय, पण आपण जाऊयात. खूप पायऱ्या खूप छोट्याशा आहेत, जागा पण एकदम छोटीशी आहे. तर मित्रांनो, फायनली मी लाईट हाऊसवरून खाली उतरलेली आहे आणि तुम्ही लाईट हाऊस आता पाहिलं आणि लाईट हाऊसवरून समोर दिसणारा तो भन्नाट समुद्राचा दृश्य तुम्ही पाहिलात. आणि जर तुम्ही कधी लाईट हाऊसमध्ये आला असाल किंवा लाईट हाऊसवर तुम्ही असा दृश्य पाहिला असेल तर नक्की खाली कमेंटमध्ये तुम्ही कळवा. आणि आता आम्ही पुढे चाललो आहोत. समोरच आमच्या कोरलाई किल्ल्याचा जायचा रस्ता आहे आणि आता आम्ही तिकडे निघालेलो आहोत. चला तर मग कोरलाई किल्ल्यात. तर मित्रांनो, आपण आता लाईट हाऊस पाहून थेट किल्ल्याकडे जातोय. आणि लाईट हाऊस पाहून किल्ल्याकडे जाण्याची एक्साइटमेंट अजूनच वाढलेली आहे. चला तर मग. हा पण आलेला आहे आपल्यासोबत. चल 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 चल. आता मी धावत आली, त्यामुळे थोडा दम लागलेला आहे. इकडे तुम्ही हे पाहू शकता, असं इकडे बांधलेलं आहे वरच्या झाडाला, त्यामुळे चढताना मदत व्हावी म्हणून ही रशी इकडे बांधलेली आहे. तर तुम्ही पकडूनही इकडनं वर चढू शकता. असं एवढं काही कठीण नाही आहे, सोपंच आहे चढणं, कारण इकडे पायऱ्या बनवलेल्या आहेत. वारा येतोय. काही ठिकाणी ज्या पायऱ्या आहेत त्या तुटलेल्या आहेत. तर हे चढणं असं वर आहे, उंचावर. तर मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता, आपण तिथे होतो लाईट हाऊसवर. आणि हा समोरचा समुद्राचा मस्त व्ह्यू तुम्ही पाहत इथपर्यंत पोहोचल्यानंतर मग थोडंसं कठीण जातं, कारण की हे जे चढणं आहे ते खूप स्टीप आहे. पण तुम्ही इकडे आल्यानंतर मग हा जो व्ह्यू आहे तो खूप कमाल आहे. कारण शेवटी असं काहीतरी पाहायचं असेल तर थोडी मेहनत करायलाच लागणार. आणि तुम्ही इकडे समोर पाहू शकता, आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. फक्त 1-2 मिनिटापर्यंत आम्ही जो गेट दिसतोय तटबंदीवर तिकडे पोहोचू. चला तर मग. तर मित्रांनो, इकडे मी गेटपाशी पोहोचलेली आहे आणि थोडं इकडे मी नजर फिरवली तर हा बुरुज आपल्याला दिसतोच आहे. खाली पण आपल्याला एक बुरुज दिसतो आहे. तर मित्रांनो, हा किल्ला एवढा मोठा आहे मला माहिती नव्हतं. तर मित्रांनो, जसं आम्ही गेटमधून एंट्री केली तसं आता आम्ही दक्षिण दिशेला चाललो आहे. चला तिकडे आपण पाहूयात आपल्याला काय काय पाहायला मिळतं या किल्ल्यावर. इसवी सन 1521 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने पोर्तुगीजांकडून 300 पर्शियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दराने आणून देण्याच्या बदल्यात पोर्तुगीज अधिकारी डियोगो लोपिस दी सिक्वेरा याला चौल गावात किल्ला बांधण्याची परवानगी दिली. मित्रांनो, समोर हा बुरुज दिसतोय. आतमध्ये जाऊन पाहूया. तिकडे एक तोफ आणि तिकडे समोर अशा 2 तोफा दिसत आहेत. आता मी इकडनं आत आली आणि इकडे काही अवशेष दिसत आहेत. इकडे तुळशी वृंदावन आहे आणि तुम्ही इकडे पाहू शकता, हे छानपैकी इकडे झाडं लावून ही जागा जरा मेंटेन करण्यात आलेली आहे. तर आता मी इकडून या बुरुजावर आलेली आहे आणि आपल्याला ही तोफ पाहायला मिळते, जी मी मगाशी बाहेरून पाहिली. ह्याच्यावर 10 नंबर लिहिलेला आहे, तर ही 10वी तोफ असावी. आणि आय थिंक ती तिकडची जी होती ती 9वी असावीत. आणि इकडे अजून एक तोफ पाहायला मिळते 11वी. आणि तुम्ही पाहू शकता की किती छान पद्धतीत इकडे मेंटेन करण्यात आलेली आहे. तर हे पाहून केवढं छान वाटतं की अशा काही वास्तू आहेत ज्या अजूनही छान पद्धतीने जतन करण्यात आलेल्या आहेत.
तर मित्रांनो, आपण त्या साईडला आता पाहिलंच, आता या साईडलाही पाहूयात. जे मी तुम्हाला नवी तोफ बोलली ती पाहूयात. बरोबर, ही नवीच तोफ होती, मी तुम्हाला दाखवते. चला मित्रांनो, आता आपण थोडं पुढे जाऊया. तर मित्रांनो, इकडे आज जाऊन पाहूयात. हे पाण्याचे टाके आहेत आणि मी ऐकल्याप्रमाणे हे रेन वॉटर हार्वेस्टिंग करून इकडे हे पाण्याचे टाके बांधण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे जर किल्ल्यावर कोण असेल तर त्याला प्यायला पाण्यासाठी याचा वापर होत असेल. इकडे असं काहीतरी दिसतंय, आपण इकडे पण जाऊन पाहूयात. मला वाटतं इकडे असं काहीतरी सिस्टीम असेल जिकडे पाणी गोळा होतं आणि त्या टाक्यामध्ये जातं, असं काहीतरी असावं. आता आपण पाण्याचं टाकं पाहिलं, इकडनं आपण पुढे जाऊन बघूया. हा प्रवेशद्वार दिसतो आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा बालेकिल्ला असावात, कारण की इकडे पुढेच आपल्याला हे चर्च पाहायला मिळतंय आणि इकडे मगाशी आम्ही विचारलं, हा मुख्य प्रवेशद्वार होता. तर जेव्हा ह्या किल्ल्यावर एंट्री करायचे तर इकडनंच एंट्री होती. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे काही बालेकिल्ल्याचे आपल्याला अवशेष इकडे पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या समोरच हा पोर्तुगीजकालीन चर्च आहे. आपण आतमध्ये जाऊन पाहूयात आता. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे ही अशी झाडं लावण्यात आलेली आहेत. हे पाहून किती छान वाटतं. जर सगळ्या गड किल्ल्यांवर अशीच झाडं असली तर मग किती छान वाटेल. या जागेची जी शोभा आहे ती ही झाडं खूप छान पद्धतीत वाढवत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा चर्च आहे जिकडनं आता आपण आलो आणि तिकडनं आता आपण पुढे जेव्हा जातो तेव्हा हे पण पाहू शकतो. इकडे असे 2 बुरुज दिसत आहेत आणि इकडे मला वाटतं ही कदाचित पायरी असावी इकडे वर जाण्यासाठी, कारण जसं आपण मागे पाहिलं जिकडे मी बुरुजावर चढली होती तिकडे अशाच पद्धतीने पायऱ्या होत्या. तर मला वाटतं ह्याची पडझड झाल्यामुळे हे पडले असावेत इकडे. आणि इकडे हे काही अवशेष तुम्ही पाहू शकता. आणि इकडनं थोडं पुढे गेल्यावर तुम्ही पाहू शकता हे 2 इकडे आपल्याला बुरुज पाहायला मिळत आहेत. आणि मला असं वाटलं की इकडनं बुरुजावर जायला रस्ता असणार. मी आतमध्ये जाऊन पाहिलं तसं तर नाही आहे. इकडनं थोडंसं पुढे आपण गेलो तर इकडे आपल्याला एक द्वार दिसतोय आणि त्याच्यावर हा शिलालेख आपण पाहू शकतो. काही सिम्बॉल आहेत त्याच्यावर आणि काही लिहिलेलं आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन पाहूयात आपल्याला अजून काय पाहायला मिळतंय. तर मित्रांनो, आता आपण त्या द्वारातून बाहेर आलेलो आहोत आणि आपल्याला इकडे अशा प्रकारचे अवशेष पाहायला मिळत आहेत. तुम्ही इकडे पाहू शकता इकडनं आपल्याला परत समुद्र दिसतो आहे आणि सूर्य आता मावळतोच आहे. आणि आता तुम्ही मला धावताना पाहिलं असेल तर मित्रांनो, मी खरंच धावते
कारण की आता जसं सनसेट होणार आहे तसं आम्हाला इकडनं बाहेर काढतील, कारण की हा जो किल्ला आहे किंवा जे किल्ले आहेत काही त्यांना अशी वेळेची मर्यादा असते आणि आता आपल्या इकडे धावायलाच लागणार आहे. जर किल्ला संपूर्ण पाहायचा असेल तर असंच धावायला लागतं. मी या किल्ल्याच्या संपूर्ण दक्षिण दिशेकडे आलेली आहे आणि तुम्ही इकडनं पाहू शकता काय भन्नाट व्ह्यू आहे. भन्नाट म्हणजे एकदम भन्नाट. इकडे समोर बाजूला पूर्ण समुद्र पसरलेला आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला हे जे कोर्लाईच्या पायथ्याशी वसलेलं गाव आहे ते तुम्ही इकडे पाहू शकता आणि अशा बोटी लागलेल्या पाहू शकता. इकडे ही खाडी आहे आणि हा समुद्र आहे आणि हा जो व्ह्यू आहे तो एकदम लाजवाब आहे. दक्षिणेकडचा भाग तर पाहिलात, आता आपण उत्तरच्या दिशेने जाऊयात. जसं की मी तुम्हाला सांगितलं इकडे चढताना की इकडे अजून एक बुरुज दिसतो आहे, तर आपण तेही फिरून घेऊयात. तुम्ही हा पाहू शकता, हा एक प्रवेशद्वार आहे. आता आपण तिकडे जाऊन आलोत आणि इकडे ही आहे दक्षिणेची बाजू आणि तुम्ही हे पाहू शकता हा बुरुज आहे. आणि आता आम्ही चाललो आहे उत्तरेकडे. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला मगाशी बोलली की हा बुरुज आहे, इकडे आल्यावर समजते की हा एक अखंड बुरुज आहे. 1639 साली चिमाजी अप्पांनी सुभानराव माणकराला कोर्लाई किल्ल्यावर पाठवले आणि वर्षभरात किल्ला हाती लागला. यानंतर त्याचा ताबा सरखेल कान्होजी आंग्रे त्यांच्याकडे देण्यात आला. मी आता जिथे आहे तो किल्ल्याचा शेवट आहे असं मला वाटतं, कारण की इकडे अजून काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवीन. कारण इकडे मला असं वाटतं ही तटबंदीला लागून आतमध्ये जायची जागा आहे, तर मी ती तुम्हाला दाखवीन. आणि इकडे आपल्याला काही तोफा पाहायला मिळत आहे. 4 तोफा आहेत या आणि इकडनं समोर पूर्ण समुद्र आहे आणि समुद्राच्या खूप जवळ आहोत आपण. मी तुम्हाला खरं बोलू तर मी विचार नव्हता केला की हा किल्ला एवढा मोठा असेल, कारण की मी खूप अगोदर या किल्ल्यावर आली होती पण मला तो तेवढा एक्सप्लोअर करता नाही आला होता. पण ह्या वेळेला मी जेव्हा हा किल्ला पाहते तेव्हा मला खरंच एकदम आश्चर्य वाटतं आहे की हा किल्ला एवढाही मोठा असू शकतो. तर मला इकडे काही अवशेष पाहायला मिळत आहेत, जसं की तुम्ही पाहू शकता माझ्या मागे. मला नाही माहिती हे काय आहे, पण आपण इकडचे जो व्ह्यू आहे तो आपण एन्जॉय करूया. आंग्रे यांनी तेथे तोफा ओतण्याचा कारखाना सुरू केला. मराठ्यांनी बुरुजांची नावे बदलून सा दियोगोचे नाव पुस्ती बुरुज आणि सा फ्रान्सिस्कोचे नाव गणेश बुरुज ठेवले. इकडे समोर पाहिलं तर मग इकडे खाली जायची ही वाट आहे. हा एक द्वार दिसतोय, आपण इकडनं जाऊन पाहूयात. तर मित्रांनो, इकडे आपण पाहिलं, मला वाटतं इकडे एक जागरूक देवस्थान आहे, तसं मी इकडे पायाही पडली. आणि आता मी जेव्हा इकडनं समोर पाहते आहे तर तुम्ही इकडे पाहू शकता. मला असं वाटतं की हा धक्का असावा, इकडे बोटी लागलेल्या असाव्यात ज्या किल्ल्यासाठी आहेत त्या. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं की मी कसं पूर्ण दक्षिणेपासून उत्तरेकडे हा पूर्ण किल्ला सर केलेला आहे आणि ह्यातले एकूण एक गोष्ट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला असेच गड किल्ले आणि पर्यटन स्थळे पाहायची असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे चॅनलवरचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. धन्यवाद.